संघर्ष नायक नेते रामदासजी आठवले साहेब 3 वेळा लोकसभा आणि तिसरी वेळ राज्यसभा हे फार नशिबवाल्यांनाच भेटत असतं. अशा संघर्ष नायक नेत्याचा सत्कार करण्याची संधी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला भेटली, हे माझं भाग्य मी समजतो. कुठलीही गोष्ट संघर्षातूनच भेटते हे नेते रामदासजी आठवले साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा नेते रामदासजी आठवले साहेब यांचा संघर्ष बघून कार्यकर्ता म्हणून निर्माण झालो आणि आज माझ्यासारख्या इतर समाजाच्या व्यक्तीला सुद्धा नेते रामदासजी आठवले साहेब यांनी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष बनवलं. म्हणजे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे सर्व धर्म समभाव आणि कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याची तयारी आठवले साहेबांची असते. तर आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आठवले साहेबांना नेहमी मिळतं, आपण जर ग्राउंडवरती चांगल्या प्रकारे जर काम केलं तर आपल्याला सुद्धा मिळू शकतो. नेते रामदासजी आठवले साहेब स्वतः ग्राउंडवरच तयार झाले. तर आपण आठवले साहेबांकडून ग्राउंडवर तयार होणं, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असो, या पदापर्यंत जाण्याची जिद्द ज्याप्रमाणे आठवले साहेबांची होती त्याचप्रमाणे आपण करावी. आता आपल्याकडे दक्षिण मध्य मुंबई सर्व पद तालुका अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष आपण रिझॉल्व्ह केलेले आहेत. नवीन सभासद नोंदणी चालू आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे सध्या आता सभासद नोंदणीचं कामकाज जोरात चालू आहे आणि लवकरात लवकर 8 ते 15 दिवसामध्ये नवीन नियुक्ती आम्ही करत आहोत. हिंदी तसं आता सर्वात सुरुवातीची आमची संकल्पना आम्ही घेतली. आपले राहुल बुद्धीजी बनते यांचे आपण वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला होता. पण त्या कार्यक्रमानंतर पुन्हा असं झालं की साहेबांचा आपण 4 तारखेला बिनविरोध निवड झाली आणि मग हे कार्यक्रम दोन्ही एकत्र जसं ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर यावी त्याप्रमाणे हा कार्यक्रम झालेला आहे. कारण गुरूंचा आशीर्वाद आणि संघर्ष नायकांचा आशीर्वाद हे दोन्ही संगती जेव्हा माझ्यासारख्या कार्याला भेटतं तर माझी एनर्जी चांगल्या प्रकारे वाढते आणि अजून 4 वर्ष मेहनत करू. येणाऱ्या 4 वर्षानंतर दक्षिण मध्य मुंबईमध्ये विधानसभेवरती पहिला झेंडा हा दक्षिण मध्य फडकवण्याचा आम्ही प्रयत्न करू. हिंदी आठवले साहब जी को संघर्ष नायक बोलते हैं. मैं अभी अभी कहा आपको कि मेरे जैसा कार्यकर्ता भी नेता रामदास जी आठवले साहब को देख के तैयार हुआ है. मैं फर्स्ट नीला झंडा, बाबा साहब का विचार और नेता रामदास जी आठवले साहब संघर्ष नायक, इनको देख के मैं तैयार होकर आज दक्षिण मध्य मुंबई का जिलाध्यक्ष हूँ. और आज पहला अवसर मुझे मिला कि दक्षिण मध्य मुंबई में नेता रामदास जी आठवले साहब का सत्कार करने का बहुमान ये मुझे मिला, मेरा भाग्य समझता हूँ. और आने वाले 5 साल में दक्षिण मध्य मुंबई रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेता रामदास जी आठवले साहब का झंडा ऊपर होएगा. नगर सेवक और आमदार जरूर हम लोग लाएंगे. कि हमारा थोड़ा सा बीच में ऐसा देखने जाएंगे पदाधिकारियों ने जो रिजॉल्व किया है वो इसी के कारण किया है. जुने पदाधिकारी 30 साल से 35 साल से एक ही पद पे थे और नीचे लोगों में जाने में हम लोग कहीं पे कम पड़ गए. इसीलिए हमारा ताकत हम लोग दक्षिण मध्य की ओर से मैं बोलता हूँ कि लोगों में जाने में हमको इधर कम पड़ गया. इसके लिए हमें टिकट में थोड़ा सा 2 कदम पीछे आना पड़ा. मगर 2 कदम पीछे आके अगर जब उड़ी मारेगा तो उड़ी लंबी जाती है और ये सोच के हम लोग आगे का काम कर रहे हैं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाली आणि निवडी झाल्यानंतर त्या मुंबईमध्ये सर्वात प्रथम सत्कार करण्याचा बहुमान दक्षिण मध्य मुंबईला मिळाले आणि दक्षिण मुंबईचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष संजय भाई डोळसे यांनी मोठ्या ताकदीने हा कार्यक्रम पार पडला आणि भव्य दिव्य कार्यक्रम चेंबूरकरांना बघायला मिळाला आणि निश्चितच भूतोन भविष्याचा कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाची ताकद या मुंबई शहरात आणि दक्षिण मध्य मुंबईत गाजणार आहे आणि येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आरपीआयची झलक तुम्हाला दिसणार आहे. आज आठवले साहेब जे आपल्या केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून तिसऱ्यांदा त्यांना मंत्रीपद केंद्र सरकारचं मिळालेले आहे. हे संपूर्ण आंबेडकरी समाजासाठी, बौद्ध समाजासाठी मोठं घोषणीय आहे. बाबासाहेबांना आणि सर्वच महापुरुषांना नेहमी असं वाटत असते की सत्तेमध्ये आपण असलो पाहिजे. सत्ता मानवी समाजामध्ये मोठी महत्वाची शक्ती असते. ती अनेक माणसाच्या सुख शांतीसाठी कार्यरत असते आणि म्हणून आपल्या बाबासाहेबांच्या आंबेडकरी समाजाचा एक खंबीर नेता म्हणून आज आठवले साहेबांची ओळख आहे. ते तळागाळात जातात, फिरतात, लोकांमध्ये जातात, आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या सुख दुःखामध्ये ते सहभागी होत असतात. आपले कार्यकर्ते सांभाळणे, त्यांच्याशी मैत्रिणी वागणे हा फार चांगला सद्गुण त्यांच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे धम्म जो बाबासाहेबांनी आपणास दिला
त्या धम्माचा सन्मान आपण केला पाहिजे. आपण धम्मगुरूचा सन्मान केला पाहिजे. हे खरोखर माणसाचं एक मोठं आद्य कर्तव्य आहे की जो माणूस आहे तो कुठल्या ना कुठल्या धम्माशी जुडलेला असतो, त्यांना आस्था असते. आणि म्हणून ज्या धम्माशी तो जुडलेला आहे त्या धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या, त्या धम्माला सांभाळणाऱ्या धम्मगुरूचा सन्मान त्या समाजातील नेत्यांनी करावा, हा एक सिद्धांत आहे आणि तो केला जात असतो. आज खरोखर बाबासाहेब जर असते तर बाबासाहेबांना मोठा आनंद वाटला असता की मी जो धम्म दिला आणि त्या धम्माचे त्या मार्गाने चालून आज आमचे भिक्षू सामान्य कुटुंबातून येऊन PhD करतात, उच्च शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेऊन ते समाजाची सेवा करतात, उच्च शिक्षण घेऊन ते बुद्धवाणीला सर्वत्र पसरवतात. हे बघून बाबासाहेब मोठे गदगद झाले असते, कारण की त्यांचीच ती दूरदृष्टी होती. या समाजातून धम्म प्रचारक तयार व्हावे, बौद्ध भिक्षू तयार व्हावे, जिकडे तिकडे बुद्ध विहार बांधले जावे, हे बाबासाहेबांना वाटायचं. ते म्हणतात एका ठिकाणी की जर मला दीक्षा दिल्यानंतर मला जर दीर्घ जीवन लाभलं तर मी माझं जीवन हे सद्धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये घालवणार आहे. हे बाबासाहेबांचं वचन आहे. आणि आज जेव्हा त्यांच्या वचनाचं पालन करून आम्ही जे करतो, आज मी डॉक्टर राहुल बोधे म्हणून जे काही कार्य करीत आहे ते बाबासाहेबांमुळेच हा धम्म आपल्याला मिळाला. आमच्या आई वडिलांना बुद्ध नाव सुद्धा माहीत नव्हतं. कोण होते बुद्ध, काय केलं बुद्धाने, त्याच्या नावाची जाणीव सुद्धा आमच्या आजा पंजाना म्हणा आई वडिलांना माहीत नव्हती. परंतु आज जो बुद्ध धम्म आम्हाला समजला तो केवळ बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणूनच आज जो सत्कार आपण जो केलेला आहे तो भिक्षू संघाचा सत्कार आहे, जो त्याग आणि सेवा भावनेने बुद्धवाणीला पसरवतो, बाबासाहेबांच्या संदेशाला पुढे नेतो. म्हणून साहेबांनी सत्कार केला. हा खरोखर एक परंपरा आहे समाजाची. कुठलाही धर्मात बघा, त्या धर्मातील नेते त्या धर्माच्या धम्मगुरूचा सन्मान सत्कार करतात. आणि आठवले साहेबांनी हा इतिहास घडवला. फार मोठं काम केलं.